तुम्ही यूट्यूबवर हॅलो बच्चो असं फिजिक्सवालाकडनं ऐकलं असेल. आता तोच एक्झाम नाही तर दलाल स्ट्रीटवर IPO घेऊन येतोय. आलोक पांडेने सुरू केलेला प्रवास हा छोट्या यूट्यूब चॅनलवरून आज 80,000 स्टुडंट्स, 40,000 ऑफलाईन सेंटर आणि आता 3,500 कोटीचा IPO घेऊन तो 11 नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये येतोय. त्याचं प्राइस बँड 103 ते 109 आहे. अराउंड 30,000 करोडचं मार्केट व्हॅल्युएशन आहे आणि लेन्सकार्ट आणि ओला इलेक्ट्रिक नंतर सगळ्यात जास्त चर्चेत असणारी ही कंपनी आहे. 2020 मध्ये ह्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये खूप बूम आलेला, त्यानंतर स्लोडाऊनही आला, पण फिजिक्सवाला हा त्या स्लोडाऊनमध्ये टिकून राहिला कारण त्याचा गोल होता अफोर्डेबल एज्युकेशन फॉर ऑल आणि त्या गोलवरती अफोर्डेबल एज्युकेशनच्या तो फोकस राहिला. पण आता प्रश्न आहे की मार्केट त्याच्या विजनला व्हॅल्यू करणार का? तुम्हाला काय वाटतंय? IPO खरंच व्हॅल्युएबल आहे का की फक्त हाईप आहे? कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.